भक्त नाही म्हणलं भगवंत भोळ्या शंकराने काय उत्तर दिलं बरं काय बोलायला लागलो होतं त्या सत्ययुगाला सत्ययुगाला म्हणलं तर जेव्हा तुम्हाला यायला लागलं का 33 कोटी जत्रा भरली बरं काय किती पब्लिक येत आहे किती जात आहे काय माप लागत नाही घडत नाही तुम्हाला लागतं एवढं घेऊन जागे फक्त माणूसने भोळ्या देवाने उत्तर दिल्यावर काय लागलं होतं बोलायचं सत्ययुगाला विठ्ठल आणि बिरजामध्ये देवा भोळ्या पणाला शब्द तुम्ही सोडून द्या भोळ्या पण सोडून द्या तुम्हाला आहे बरकत दिलेलं बरकत माणूसने भोळ्या शंकराने काय बोलणे केलं बरं काय लागलं होतं तुला माझ्या येडं सांगायला भोळा शंकर लागला होता म्हणाला पीड भगत उद्याला तर माझ्या वेगळ्या कच्च्या गाडीने पाणी वापर का मला तर तुम्ही दीड भगत दावून द्यायचं म्हणला हो भोळे देवा म्हणला तर तुम्ही ठराणी बिरदेव असं बोलायला लागल्या बरोबर नाही तर पीड भगत लावला तर तुमचा सत्व जाईल म्हणला तुम्हाला इथे आणि बिरदेव कोण म्हणणार आहे म्हणला नाही तर माझ्या वेगळ्या कच्च्या गाडीने पाणी वाहावं लागेल हो आजकाल दोघांची वचनावचनी झाली असायला वचनावचनीला घेतला मला दीड भगत दावून द्यायचा म्हणून माणूस विठ्ठल आणि गिरगावने काय विचार करता वरच्या बाजूला काय विचार केला त्या सत्ययुगाला भोळ्याची किती भोळ्या शंकराला सांगायला देवा हो काय करा म्हणले देवा तुम्ही काय करायचं म्हणता वरच्या बाजूला म्हातारा जग नदी बनायचं हो आणि कड्याच्या पाळला जाऊन तुम्ही त्या गावामध्ये जाऊन बसायचं माणूसने बाबा हो विठ्ठल आणि गिरगावला विचार केला रूप पालटलं बरं का ते येलं आहे रूप पालटलं बाहेरचं सांगचं रूप धारण केलेलं आहे पिढीच्या झाडावर बसली असायला जेव्हा धर्मकाची करणी विठ्ठल गिरगावने सांगितलं भोळ्या शंकराला म्हणलं महाराज 12 वाटा तुमच्या चालू द्या 11 वाटा बंद करा आणि 11 वाट्याने तुमची यात्रा येऊ द्या तुम्हाला श्रीमंतावर काळी तीस खरा भट्टा म्हणायचं निघून जायचे अर्ध्या मनाचा भट्टा म्हणायचं अशा टायमाला तर काय मनुष्य काय झाला आता चैत्राचा महिना कडकडी उन्हाळा यात्राला घेऊन ते भोळ्या शंकराचे भरायला मनुष्य बाबा काय झाला अशा टायमाला
नाही हे चाला होता निघून देवा गप्प बाहेर खानाय, गप्प बाहेर